हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आज आपण स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथ्स 1 चॅप्टर 1 त्यामधील प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व्ह करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आपण लास्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आपण जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रेमर्स रूल. युजिंग क्रेमर्स रूल. ओके. एक्झाम्पल 1. 3x minus 4y is equal to 10. 4x plus 3y is equal to 5. So let 3x minus 4y is equal to 10. या इक्वेशनला नंबर 1 द्या. 4x plus 3y is equal to 5. या इक्वेशनला नंबर 2 द्या. नेक्स्ट 3x minus 4y is equal to 10. So therefore a1 is equal to 3. a1 is equal to 3. a1 means coefficient of x in equation 1. a1 means coefficient of x. b1 means coefficient of y. Here coefficient of y is minus 4. Coefficient of y is minus 4. c1 is equal to 10. c1 is equal to 10. Okay. Next a2. Now in equation 2nd. Here a2 means coefficient of x. a2 is equal to 4. b2 means coefficient of y. c2 is equal to 5. कळले तुम्हाला? इक्वेशन 1 आपण 1 मध्ये आपण काय केले? इक्वेशन 1 मध्ये x चा कोएफिशिएंट म्हणजेच काय? a1, y चा कोएफिशिएंट म्हणजेच b1, c चा कोएफिशिएंट म्हणजेच काय या ठिकाणी c1. ओके. हा जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याला आपण काय घेतले? c. c1 is equal to 10. Similarly in equation 2nd, a2 is equal to 4, b2 is equal to 3 and c2 is equal to 5. आपण a1, b1, c1, a2, b2, c2 च्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत. यानंतर आपण d ची व्हॅल्यू फाइंड करूया. d is equal to a1, b1, a2, b2. d is equal to a1, b1, a2, b2. आपण या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. ओके. डिटर्मिनंट a1, b1, a2, b2. So here a1 is equal to 3, a2 is equal to 4, b1 is equal to minus 4, b2 is equal to 3. तर हे डिटर्मिनंट आपण काय करूया? सॉल्व करूया. 3 into 3 डिटर्मिनंट सॉल्व करायला आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहिलेलं आहे. डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात ते आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहिलेलं आहे. सो आपण काय करतो या ठिकाणी? क्रॉस मल्टिप्लाय. 3 into 3 minus 4 into 4. 3 into 3 9. Minus minus get plus. 4 into 4 16. 9 plus 16 is equal to 25. So therefore आपल्याला d ची व्हॅल्यू मिळाली आहे. d is equal to 25. आपण d फाइंड केलाय. नेक्स्ट आपण dx फाइंड करणार आहोत. dx is equal to फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2. dx is equal to c1 c2 b1 b2. Here c1 c2 means 10 5. c1 is 10, c2 is 5. b1 b2 means minus 4 3. आता आपण हा डिटर्मिनंट सॉल्व करूया. 10 into 3 क्रॉस मल्टिप्लाय. 10 into 3 minus 4 into 5. या ठिकाणी मायनस साइन
घ्यायचंच आहे. ओके, ही फॉर्म्युला मधले मायनस साईन आहे. सो 10 into 3 30 minus minus plus 4 into 5 20 is equal to 50. So dx is equal to 50. dx ची व्हॅल्यू किती आले? 50 आले. नेक्स्ट फाइंड dy. dy is equal to, formula is dy is equal to a1 a2 c1 c2. So here a1 a2 3 4, a1 is 3, a2 is 4, c1 c2 10 5, c1 is 10, c2 is 5. तर हे डिटर्मिनंट सॉल्व करा. 3 into 5 3 into 5 minus 10 into 4, 3 into 5 15 minus 10 into 4 40. 15 minus 40 is different sign subtraction. 40 minus 15 25, and sign of greater number, here greater number is 40, sign is minus, so minus 25. So dy is equal to minus 25. d ची व्हॅल्यू फाइंड केली, dx ची व्हॅल्यू फाइंड केली, dy ची व्हॅल्यू फाइंड केली. या ठिकाणी d means what? Coefficient of x and y. X and y, coefficient of x is 3, coefficient of y is minus 4. In second equation, coefficient of x is 4, y is 3. So d, determinant d तुम्हाला कळला असेलच. जर फॉर्म्युला विसरला तर डायरेक्ट या ठिकाणी हे लिहिलात तरी हरकत नाही. फॉर्म्युला लिहिलाच पाहिजे अशी अट नाही. ओके, dx मीन्स हियर dx हा डिटर्मिनंट घेताना x चा कोएफिशिएंट न घेता त्याऐवजी आपण कोणती व्हॅल्यू घेतली? c1 c2 ची. c1 c2 हियर x चा कोएफिशिएंट ऐवजी काय घेतोय आपण? ही कॉन्स्टंट नंबर 10 5, आणि या ठिकाणी काय घेतोय? y चे कोएफिशिएंट -4 3 -4 3. ओके, dx. सिमिलरली dy फाइंड करताना आपण y चे कोएफिशिएंट घेणार नाही आहोत. ओके, मग काय घेणार आहोत? x चे कोएफिशिएंट 3 4 अँड ही कॉन्स्टंट नंबर 3 4 आणि ही कॉन्स्टंट नंबर 10 5. ओके, नंतर आपण काय करायचं? डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. सो आपण d ची व्हॅल्यू फाइंड केली, dx फाइंड केली, dy फाइंड केला. सो देन बाय क्रेमर्स रूल x is equal to dx upon d. x is equal to dx upon d हा फॉर्म्युला आहे. x is equal to dx upon d. dx is equal to 50. dx is equal to 50. And d is equal to 25. d is equal to 25. So 50 upon 25. 25 ones are 25 twos are. So answer is 2. 25 ones are 25 twos are. So x is equal to 2. Y is equal to formula dy upon d. Y is equal to dy upon d. Here dy is minus 25. dy is minus 25 and d is 25. 25 ones are 25. So answer 1. Minus sign is there, so minus 1. Y is equal to minus 1. So therefore xy is equal to 2 minus 1 is the solution of given सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, सो या प्रकारे आपण एक्झाम्पल 1 सॉल्व केलेला आहे. यानंतर आपण एक्झाम्पल 2 सॉल्व करूया. एक्झाम्पल सेकंड, 4x plus 3y minus 4 is equal to 0. 6x is equal to 8 minus 5y. सो फ्रेंड्स, एक लक्षात ठेवा, क्रेमर्स रूलने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना हे इक्वेशन्स ax अधिक by is equal to c, ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये असणे आवश्यक आहे. ओके, मग आपल्याला अगोदर हे इक्वेशन या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, सो रायटिंग द गिवन इक्वेशन्स इन द फॉर्म ax plus by is equal to c. सो इक्वेशन 4x plus 3y minus 4 is equal to 0 हे इक्वेशन आपण या फॉर्म मध्ये लिहूया.
म्हणजेच हे कसं लिहिता येईल 4x प्लस 3y हे प्लस -4 या साईडला घ्या +4 होतील. सो इक्वेशन 4x प्लस 3y इज इक्वल टू 4. सपोज दिस इज इक्वेशन 1. याला आपण नंबर 1 देऊया. 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y हे इक्वेशन सुद्धा आपण या फॉर्म मध्ये लिहूया. सो 6x हे 5y या साईडला -5y या साईडला घ्या +5y होते. प्लस 5y इज इक्वल टू 8 या इक्वेशनला नंबर 2 द्या. तर आपण A1, B1, C1, A2, B2, C2 ची व्हॅल्यू फाइंड करूया. A1 मीन्स कोएफिशिएंट ऑफ x. So 4 here coefficient of x is 6. B1, B2 means coefficient of y. In equation 1 coefficient of y is 3. So B1 is 3. In equation 2 coefficient of y is 5. So B2 is equal to 5. C1, C2 means C1 is equal to 4, C2 is equal to 8. A1, B1, C1, A2, B2, C2 च्या व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपण डिटर्मिनंट D फाइंड करूया. D. So D is equal to A1, A2, B1, B2. A1, A2, B1, B2 ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा. 4, 6. A1, A2, 6, 4, 6. B1, B2, 3, 5. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करा. काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 into 5 मायनस या ठिकाणी मायनस साइन घ्यायचं आहे. ओके. 3 into 6. 4 into 5 is 20 minus 18 is equal to 2. So therefore D is equal to 2. D ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2 मिळाली. नेक्स्ट dx डिटर्मिनंट dx ची व्हॅल्यू फाइंड करूया. So dx is equal to c1 c2 b1 b2. dx is equal to c1 c2 b1 b2. c1 c2 4 8 b1 b2 3 5. Cross multiplication 4 into 5 minus 3 into 8. 4 into 5 20 minus 3 into 4 24. 3 8s are 24. Different sign subtraction 24 minus 24 and sign of greater number. Here greater number is 24, sign is minus, so minus 4. So we get dx is equal to minus 4. Next find dy. dy is equal to, formula is a1 a2 c1 c2. a1 a2 c1 c2. Here a1 a2 is 4 6, c1 c2 4 8. Solve these determinants. So cross multiply. या डिटर्मिनंटची आपण काय करूया व्हॅल्यू फाइंड करूया. 4 into 8 minus 4 into 6. 4 into 8 32. 4 into 6 24. 32 minus 24. Answer is 8. So therefore dy is equal to 8. आपण d dx dy ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. नाउ बाय क्रेमर्स रूल x is equal to dx upon d. x is equal to dx upon d. dx is minus 4. d is 2. 2 1s are 2 2s are, minus sign is there, so minus 2. x is equal to minus 2. y is equal to dy upon d. y is equal to dy upon d. फॉर्म्युले लक्षात ठेवा. x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. dy is 8, dy is equal to 8, d is 2, d is 2. 2 1s are 2 4s are, so y is equal to 4.
y is equal to 4. So therefore xy is equal to minus 2, 4 is the solution of given simultaneous equation. Minus 2, 4, simple bracket, minus 2, 4 is the solution of the given simultaneous equation. Okay, next. Example third, x plus 2y is equal to minus 1, 2x minus 3y is equal to 12. So x plus 2y is equal to minus 1, equation 1, 2x minus 3y is equal to 12, equation second. So therefore a1 is equal to 1, here coefficient of x is 1, so a1 is 1, coefficient of y is 2, so b1 is 2, and c, this is constant number, is minus 1, so c1 is equal to minus 1. Similarly a2 is equal to 2, b2 is equal to minus 3, c2 is equal to 12. Next, find d, determinant d, and formula is a1 b1 a2 b2. Here a1 1 a2 2, so 1 2 b1 b2 2 minus 3. So this determinant, हे determinant solve केल्यानंतर आन्सर किती मिळते -7. See here 1 into minus 3, 1 into minus 3, minus 2 into 2, 2 into 2, 1 into minus 3, minus 3, minus 2 into 2, 4. सेम साइन ऍडिशन, 3 plus 4 7. ऍडिशनला आपण कोणतं साइन देतो, सेम साइन देतो, सो -7. सो d इज इक्वल टू -7. नेक्स्ट dx इज इक्वल टू c1 c2 b1 b2, हा फॉर्म्युला आहे. ओके, c1 c2 b1 b2, c1 c2 -1 12 -1 12, b1 b2 2 minus 3 2 minus 3. नेक्स्ट हा डिटर्मिनंट काय करूया, सॉल्व करूया. क्रॉस मल्टीप्लाय, -1 into -3, -1 into -3, minus 2 into 12, 2 into 12, minus minus get plus 1 into 3, 3. This minus sign, 2 into 12, 24. Different sign, subtraction. 24 minus 3, 21. Sign of greater number, that is minus 21. So ds is equal to minus 21. Next, dy, a1 a2 c1 c2. a1 a2 ची व्हॅल्यू किती आहे, 1 2 1 2. c1 c2 ची व्हॅल्यू -1 12 -1 12. तर हा डिटर्मिनंट काय करा, सॉल्व करा. 1 into 12 मायनस, हे मायनस साइन फॉर्म्युला मधलं आहे. ओके, मायनस साइन, -1 into 2, -1 into 2, 1 into 12 12, minus minus plus 1 into 2 2, 12 plus 2 14. So dy is equal to 14. Next, by Cramer's rule, x is equal to dx upon d is equal to dx is equal to -21, d is equal to -7. So -21 upon -7. 7 ones are 7, 3s are. Minus minus get plus. So answer is 3. 7 ones are 7, 3s are. Minus minus get plus. So answer is 3. Y is equal to dy upon d. dy is 14, d is -7. So 14 upon -7. 7 ones are 7, 2s are 2. Minus sign is there, so -2. So x is equal to 3, y is equal to -2. So therefore xy is equal to, in simple bracket, 3 minus 2 is the solution of the given simultaneous equation. Okay. Next. Example 4. 6x minus 4y is equal to -12. 8x minus 3y is equal to -2. 6x minus 4y is equal to -12, equation 1. 8x minus 3y is equal to -2, equation second. Here a1 is equal to 6, b1 is -4, c1 is equal to -12. So in equation 1, coefficient of x is a1, coefficient of y is b1, and this constant number means c1. In equation second, coefficient of x is a2, coefficient of y is b2, and this constant number means c2. So a1 b1 c1 a2 b2 c2 च्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या आहेत. नेक्स्ट काय फाइंड करायचं आहे, d. सो d इज इक्वल डिटर्मिनंट d, a1 a2 b1 b2. a1
A2 B1 B2 च्या व्हॅल्यू या ठिकाणी काय करा, सबस्टिट्यूट करा. हिअर A1 इज 6, A2 इज 8, 6 8 B1 B2 -4 -3 -4 -3. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करा. क्रॉस मल्टिप्लाय 6 इंटू -3 -4 इंटू 8 -4 इंटू 8 6 इंटू -3 -18 minus get plus minus get plus 4 into 8 32. Different sign subtraction. 32 minus 18 is plus 14. So dx is equal to 14. Next, so d is equal to 14. Next, find dx. So dx is equal to, determinant dx is equal to c1 c2 b1 b2. Here c1 c2 is -12 -2, b1 b2 -4 -3. So is equal to 12 into -3 -12 into -3 -12 into -3 minus second bracket -4 into -2 -4 into -2. दोन ब्रॅकेटच्या मध्ये आपण साइन कोणते घेतोय, मायनस. ओके, मायनस मायनस गेट प्लस 12 into 3 36 मायनस साइन -2 -4 into -2 8. ओके, -4 into -2 is 8 आणि हे मायनस साइन आपण या ठिकाणी घेतले. सो 36 minus 8 is 28. So therefore dx is equal to 28. Next, find dy. So dy is equal to, determinant dy is equal to a1 a2 c1 c2. a1 a2 c1 c2 च्या व्हॅल्यू या ठिकाणी काय करा, सबस्टिट्यूट करा. a1 a2 6 8 6 8 c1 c2 -12 -2 -12 -2. क्रॉस मल्टिप्लाय, हा डिटर्मिनंट काय करा, सॉल्व करा. 6 into -2 -12 into 8 -12 into 8 6 into -2 -12. Okay, plus into minus minus get plus minus get plus 12 into 8 96. Different sign subtraction. 96 minus 12 is 84 and sign of greater number. या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे, 96 आहे, साइन कोणते आहे, प्लस आहे. सो प्लस 84, प्लस साइन नाही लिहिलं तरी चालतं. ओके, सो देअरफॉर dy इज इक्वल टू 84. नाव बाय क्रेमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन d. dx is equal to 28, d is equal to 14. So 28 upon 14, 14 ones are 14, 14 ones are 14, 2s are. Answer is 2. Next, y is equal to dy upon d. dy ची व्हॅल्यू किती आहे, 84. d is 14, d is 14, 14 ones are 14, 6 are. So y is equal to 6. Therefore 2,6 is the solution. 2,6 is the solution of the given simultaneous equation. Okay, next. Example 5. 4m plus 6n is equal to 54. 3n plus 2n is equal to 28. Okay, so therefore a1 is equal to 4, b1 is equal to 6, c1 is equal to 54, a2 is equal to 3, b2 is equal to 2, c2 is equal to 28. So next, find determinant d. Formula is a1 a2 b1 b2. a1 a2 4, a1 ची व्हॅल्यू किती आहे, 4, a2 is 3, b1 6, b2 is 2, 6 2. आता हा डिटर्मिनंट सॉल्व करा. काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 into 2 minus 6 into 3. 4 into 2 8, 6 into 3 minus 8 18. हे मायनस साइन आपण या ठिकाणी घेतले. सो 6 into 3 18. डिफरंट साइन सबस्ट्रॅक्शन. 18 minus 8 10. Sign of greater number. Here greater number is minus, so minus 10. So d is equal to minus 10. आता या ठिकाणी व्हेरिएबल कोणता आहे, m and n. सो या ठिकाणी आपण काय करणार, dm. हे काय, dm. सो dm इज इक्वल टू c1 c2 b1 b2. जसं आपण dx घेतलं त्याप्रमाणे या ठिकाणी काय घेणार, dm. फॉर्म्युला काय, c1 c2 b1 b2. c1 c2 ची व्हॅल्यू पुट करा. c1 इज 54, c2 इज 28, 54 28. b1 b2, b1 is 6, b2 is 2, so 6 2. So do cross multiplication. 54 into 2 minus 6 into 28.
54 into 2 is 108. 6 into 28, 168. So different sign subtraction. 168 minus 108 is 60. And sign of greater number means या ठिकाणी greater number is 168. Sign कोणता आहे minus. So minus 60. So dm is equal to minus 60. Next, second variable n. So dn is equal to a1, a2, c1, c2. a1 4, a2 3, 4 3. c1, c2. c1 is 54, c2 is 28. So या ठिकाणी हे पुन्हा डबल लिहिलंय, तुम्ही एकदाच लिहा. ओके. c1, c2, 54, 28. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 28 minus 54 into 3. 4 into 28, 112. 54 into 3, 162. Different sign subtraction. So 162 minus 112, 50. Sign of greater number. Here greater number is minus. Greater number is 162. Sign is minus. So minus 50. So dn is equal to minus 50. So by Cramer's rule, m is equal to dm upon d. dm is minus 60. d is minus 10. So minus minus get plus. 10 ones are 10 6 are. So m is equal to 6. n is equal to dn upon d. dn is minus 50. d is minus 10. So minus 50 upon 10 minus 10. Minus minus get plus. 10 ones are 10 5s are. So n is equal to 5. So therefore mn is equal to, in simple bracket, 6 minus 5. So 6 comma 5 is the solution of the given simultaneous equation. Okay. कळले तुम्हाला? Very good. Next. Example 6. 2x plus 3y is equal to 2. x minus y upon 2 is equal to 1 upon 2. Okay. So 2x plus 3y is equal to 2. इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन जर तुम्ही हे घेतलात डायरेक्ट, तर या ठिकाणी a1, a2, b1, b2 चे व्हॅल्यू चेंज होतील. मी या ठिकाणी काय केलंय, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलंय. सो मल्टिप्लाइंग बाय 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 इंटू एक्स, 2 इंटू वाय अपॉन 2, 2 इंटू 1 अपॉन 2, 2 इंटू एक्स, 2x. So here 2 get cancel. So y is there. So minus y. 2 get cancel. So is equal to 1. So हेच इक्वेशन 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालंय, 2x minus y is equal to 1. So equation second. So a1 is equal to 2, b1 is equal to 3, c1 is equal to 2. Here a2 is 2, b2 means coefficient of y. Here coefficient of y is minus 1, c1 is equal to 1. Okay. जर तुम्ही हे जर इक्वेशन घेता जसं आहे तसं, तर काय आलं, a2 is equal to किती आलं असतं, 1. b2 is equal to किती आलं असतं, b2 is equal to minus 1 upon 2 and c2 is equal to 1 upon 2. तुम्ही या व्हॅल्यू घेऊन सुद्धा सॉल्व्ह करू शकताय. ओके. मी हे इक्वेशन चेंज केलंय. ते चेंज म्हणजे इक्वेशन सेमच आहे, फक्त या 2 ने काय केलंय, आपण मल्टिप्लाय केलंय. ओके. तुम्ही या व्हॅल्यू घेऊन सुद्धा हे इक्वेशन सॉल्व्ह जरी केलात, डिटर्मिनंट फाइंड केलात, तरी आन्सर रॉंग येणार नाही. ओके. सो आपण हे इक्वेशन घेऊन काय करणार आहे, डिटर्मिनंट फाइंड करणार आहोत. So d is equal to formula is a1 b1 a2 b2. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. d is equal to a1 b1 a2 b2, a1 2 b1 3 a2 2 b1 minus 1. Okay. So 2 into minus 1 and 3 into 2, 3 into 2 and दोन ब्रॅकेटच्या मध्ये आपण काय घेतोय, मायनस साइन घेतोय. 2 into minus 1 minus 2, हे मायनस साइन या ठिकाणी. 3 into 2 6, सेम साइन ऍडिशन. 6 plus 2 8 आणि ऍडिशनला सेम साइन देतो. सो किती साइन कोणता या ठिकाणी, मायनस. सो मायनस 8. नेक्स्ट dx फॉर्म्युला c1 c2 b1 b2, c1 c2 c1 2 c2 c2, c1 2 c2 1. सो 2 1. b1 b2 3 minus 1, 3 minus 1. नेक्स्ट हा डिटर्मिनंट काय करा, सॉल्व करा. 2 into minus 1 minus 3 into 1, 3 into 1. 2 into minus 1 minus 2 minus 3 into 1 3. सेम साइन ऍडिशन. ओके. 2 plus 3 5 आणि ऍडिशनला जे साइन असेल ते आपण देतो. सो minus 5 इज देअर. dy फॉर्म्युला a1 a2 c1 c2, a1 2 a2 2 2 2, c1 c2 2 1 2 1. सो हा डिटर्मिनंट आता काय करा, सॉल्व करा. 2 into 1
minus 2 into 2. 2 into 1 2 minus 2 into 2 4. 2 minus 4 minus 2. So dy is equal to minus 2, dx is equal to minus 5. So by Cramer's rule, x is equal to dx upon d, dx is equal to minus 5, d is equal to minus 8. So minus 5 upon minus 8, minus minus get plus, so answer is 5 upon 8. Next, y is equal to dy upon d, dy is minus 2, d is minus 8. So minus 2 upon minus 8, minus minus get plus, 2 1s are 2 4s are, so answer is 1 upon 4. X is equal to 5 upon 8, y is equal to 1 upon 4. So therefore, x, y is equal to, in simple bracket, 5 upon 8, comma 1 upon 4 is the solution of the given simultaneous equation. So friends, या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट सॉल्व केलेला आहे. थँक्यू.